तर मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुमच्या मोबाईलमधून 2 ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहेत. सर्वात पहिलं ॲप्लिकेशन आहे आवास प्लस. आवास तर मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुमच्या मोबाईलमधून 2 ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहेत. सर्वात पहिलं ॲप्लिकेशन आहे आवास प्लस. आवास प्लस असं सर्च करा. हे जे काही ॲप्लिकेशन आहे आवास प्लस 2024, हेच ॲप्लिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर दुसरं एक ॲप्लिकेशन आहे, ते म्हणजे आधार फेस आर डी. आधार फेस आर डी सर्च करा. हे जे काही ॲप्लिकेशन आहे हेच ॲप्लिकेशन तुम्हाला इथे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. हे 2 ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर आवास प्लस हे जे ॲप्लिकेशन आहे तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर यामध्ये लँग्वेज विचारली जाईल. तर इथे आपण मराठी दिसत नाही आहे तर इंग्लिश सिलेक्ट करूया आणि डन करायचं आहे. त्यानंतर परमिशन विचारली आहे, ओके करायचं आहे. व्हाईल युझिंग द ॲप, व्हाईल युझिंग द अलाव असे परमिशन द्यायचे आहे. त्यानंतर वरती तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. त्यामध्ये जो दुसरा ऑप्शन आहे सेल्फ सर्वे. सेल्फ सर्वे पर्यायावरती क्लिक करायचा आहे. सेल्फ सर्वे पर्यायावरती क्लिक केल्यानंतर खाली घरातील जो काही मेन व्यक्ती आहे त्या मेन व्यक्तीचं आधार नंबर टाकायचा आहे आणि ऑथेंटिकेट पर्यायावरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला KYC करायची, इथे परमिशन द्यायची. व्हाईल युझिंग द ॲप ऑटोमॅटिकली प्रोसेस होईल. ज्या व्यक्तीचा तुम्ही आधार नंबर टाकलाय त्याचा आपल्याला एक सेल्फी फोटो घ्यायचा आहे किंवा बॅक कॅमेऱ्याने घेऊ शकता. टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून प्रोसीड करायचं आहे. या गोल बॉक्समध्ये चेहरा आला पाहिजे आणि डोळे ब्लिंक करायचे आहेत. डोळे ब्लिंक केल्यानंतर आपली इथे KYC होईल आणि इथे आपला फोटो, आपलं नाव वगैरे दाखवेल. त्यानंतर ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर इथे क्रिएट पिनचा ऑप्शन येईल. पिन क्रिएट करायचं आहे. 4 डिजिट कोणतेही नंबर तुम्ही टाका, आपल्या लक्षात राहतील असे, आणि त्यानंतर क्रिएट पिनवरती क्लिक करा. त्यानंतर फिंगरप्रिंट असेल तर फिंगरप्रिंट किंवा नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर सिलेक्ट लोकेशन. आपलं लोकेशन सिलेक्ट करायचं. सर्वात पहिल्यांदा आपल्याला सिलेक्ट स्टेट, आपलं महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, आपला जो काही जिल्हा असेल तो. त्यानंतर आपला काही तालुका आहे तो तुम्हाला विचारला जाईल, ब्लॉक विचारला जाईल, तो सिलेक्ट करायचा आहे. तुमची ग्रामपंचायत असेल किंवा काय असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आणि तुमचं गाव सिलेक्ट करायचं. तुमचं गाव सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. इथं आल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील. पहिलं ऑप्शन आहे ॲड एडिट सर्वे. ॲड एडिट सर्वे या पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इंडिव्हिज्युअल पर्टिक्युलर क्वेश्चन्स विचारले जातील, ज्यामध्ये ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही फॉर्म भरताय त्या व्यक्तीचं आधार कार्डवरील पूर्ण नाव इथे टाकायचं आहे. त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर जॉब कार्डचा नंबर टाकायचा आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हे जॉब कार्ड असतं आणि अशा पद्धतीने या जॉब कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ते तुम्ही काढलं नसेल तर ग्रामपंचायतमधून तुम्ही जॉब कार्ड जे आहे ते काढू शकता. त्यानंतर जेंडर मेल फिमेल जे असेल ते, सोशल कॅटेगरी SC ST अदर. त्यानंतर एज टाकायचं आहे, किती एज आहे. त्यानंतर मॅरिड आहात का अनमॅरिड आहात किंवा दुसरं काही मॅरिड स्टेटसचं ऑप्शन आहे ते. त्यानंतर फादर नेम किंवा हजबंड नेम, महिला असेल तर हजबंड नेम टाका, जेंट्स असेल पुरुष असेल तर फादर नेम त्यांचं या बॉक्समध्ये खाली तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर विचारला आहे. ज्या व्यक्तीच्या नावाने फॉर्म भरतो त्या व्यक्तीचा इथे मोबाईल नंबर येणार आहे. त्यानंतर लिटरसी म्हणजेच किती शिक्षण झालेलं आहे, शिक्षण झालेलं आहे का नाही. काही शिक्षण झालं असेल तर हे ऑप्शन सिलेक्ट करा, नसेल झाले तर तुम्ही ऑप्शन तिथे वेगळा सुद्धा इलिटरेटमध्ये टाकू शकता. त्यानंतर ऑक्युपेशन, काय व्यवसाय करता किंवा नक्की काय करता, जसं की शेतकरी असेल ॲग्रिकल्चरचं ऑप्शन आहे. बाकी सुद्धा ऑप्शन दिलेले आहेत. पोल्ट्री आहे, बाकीचे ट्रेडिंग आहे, ऑप्शन आहेत. इलेक्ट्रिसिटी वायडर, गुळ, जे काही असेल ते तुम्ही इथे तुमचा जॉब असेल किंवा तुमचा व्यवसाय असेल तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. काही नसेल करत तर नन ऑप्शन सुद्धा आहे, त्या नन ऑप्शनवरती सुद्धा क्लिक करू शकता. त्यानंतर नंबर ऑफ फॅमिली मेंबर्स, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. रेशन कार्डवरती जेवढे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचे इथे तुम्हाला नंबर टाकायचे आहे. फॅमिली मेंबर जेवढे असतील तेवढे टाकल्यानंतर लक्षात ठेवा तुम्हाला त्यांची फेस KYC सुद्धा करावी लागणार आहे. त्यानंतर खाली एनी डिझेबिलिटी ऑप्शन आहे का, म्हणजे अपंग असेल तर येस करा, कशामध्ये अपंग आहे, किती टक्केवारी ते टाका. अपंग नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर एनी मेंबर विथ क्रिटिकल काही इश्यू असेल जसं की कॅन्सर असतो तर फॅमिलीमध्ये कुणाला काही, यामध्ये ऑप्शन आहेत भरपूर, त्यापैकी सिलेक्ट करा. नसेल कोणाला काही तर नन ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर फॅमिली इन्कम जो काही आहे तो टाकायचा आहे. जसं की तुमचा ॲन्युअल इन्कम विचारला आहे, तुमचा उत्पन्नाचा दाखला जो आहे त्याच्यावर किती इन्कम आहे, वर्षाचा जो काही इन्कम आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट पर्यायावरती क्लिक करायचा. सेव्ह अँड नेक्स्ट पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्ही जे काही फॅमिली मेंबर टाकलेले आहेत जेवढे, त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला टाकायची आहे. ॲड फॅमिली मेंबर, आता फॅमिली मेंबरचं पूर्ण नाव आधार कार्डवरती, आधार कार्डचा नंबर, मेल फिमेल जे असेल ते, त्यांचं तुमच्यावर काय रिलेशन आहे, त्यांचं एज काय आहे, एज, तसंच मॅरेज स्टेटस असेल, मोबाईल नंबर आहे, काय शिक्षण झालंय का नाही ती माहिती द्यायची आहे आणि काय व्यवसाय करते ती अशा पद्धतीने माहिती देऊन
ते अपंग वगैरे आहे का, ही माहिती विचारली जाईल. ही प्रत्येक मेंबरची तुम्हाला भरायची आहे आणि प्रत्येक फॅमिली मेंबर ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. जेवढे तुम्ही फॅमिली मेंबर टाकणार आहात ते ज्या व्यक्तीच्या नावाने फॉर्म भरताय त्याच्यासोबत जे काही रिलेशन असेल त्यानुसार तुम्ही एक एक फॅमिली मेंबर ॲड करा. फॅमिली मेंबर ॲड केल्यानंतर अशा पद्धतीने इथे तुम्हाला फॅमिली मेंबर ॲड दिसतील. इथे नेक्स्ट केल्यानंतर आता ही फॅमिली मेंबर चेक करायचे आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता जे काही फॅमिली मेंबर ॲड केलेले आहेत त्यांची तुम्हाला KYC करावी लागेल. जे फॅमिली मेंबर ॲड केलेत त्या ऑप्शनवरती तुम्हाला इथे टिक करायचे. या व्यक्तीची समजा तुम्हाला KYC करायची, टिक करून प्रोसीड करायचे आणि त्या व्यक्तीचं तुम्हाला या गोल बॉक्समध्ये फोटो घेऊन KYC करून घ्यायची. अशा पद्धतीने प्रत्येक मेंबरची KYC करून घ्या. आता पुढे येऊयात. पुढे आल्यानंतर बँक अकाउंट डिटेल्स विचारले जातील. नंतर द्यायचे असतील तर तुम्ही हा ऑप्शन टिक करू शकता, नाहीतर खाली यायचं आहे सिलेक्ट बँक पोस्ट ऑफिस टाईप, ज्यामध्ये कॉर्पोरेट बँक आहे का, कमर्शियल बँक आहे का, रिजनल रूरल बँक आहे. तुमची जी काही बँक आहे ती तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यानंतर बँकचा टाईप सिलेक्ट केल्यानंतर ती बँक कोणती आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ इंडिया, सर्व बँक इथे दिलेल्या आहेत. ती बँक सिलेक्ट करा. त्यानंतर जे काही IFSC कोड आहे म्हणजे ब्रँच कोणती आहे त्यानुसार तुम्ही तुमची ब्रँच इथे सिलेक्ट करायची. त्यानंतर अकाउंट नंबर विचारला जाईल, बँकेचा अकाउंट नंबर इथे टाकायचा आहे. पुन्हा एकदा अकाउंट नंबर कन्फर्म टाकायचा आहे, कन्फर्म करून टाकायचं आहे. त्यानंतर जे काही अकाउंटवरती तुमच्या बँकेच्या पासबुकवरती नाव आहे ते टाकून नेक्स्ट पर्यावरती क्लिक करायचं आहे. नसेल पासबुक तर आय डोंट हॅव वरती ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि नेक्स्ट सुद्धा करू शकता. त्यानंतर आता महत्त्वपूर्ण जे काही तुमच्या हाऊसिंग रिलेटेड क्वेश्चन्स आहेत याचे प्रत्येक क्वेश्चन व्यवस्थित वाचायचं आहे आणि त्याचं ॲन्सर तुम्हाला द्यायचं आहे. जे की पहिलं तुमचं जे काही घर आहे ते स्वतःचं आहे का रेंटने आहे ते द्यायचं आहे. त्यानंतर घराची वॉल म्हणजे भिंत आणि वरची बाजू कशी आहे, कच्ची आहे का पक्की आहे, ते तुम्हाला इथे कच्च्या पक्कामध्ये ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर नंबर ऑफ जे काही रूम्स आहेत, रूम किती आहे तुम्हाला, एक आहेत का दोन आहेत ते. त्यानंतर लॅट्रिन आहे म्हणजे शौचालय वगैरे आहे का, शौचालय आहे येस करा, नसेल नो करा. त्यानंतर तुम्हाला हाऊसहोल्ड इन्कमसुद्धा विचारलं जाईल, म्हणजे मेन तुमचा सोर्स काय आहे त्या फॅमिलीचा, तो ज्या व्यक्तीच्या नावाने फॉर्म भरताय त्यांचं कशातून मेन सोर्स, इन्कम सोर्स काय आहे, पैसे जे कमवतात ते कशा पद्धतीने कमवतात, हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. यामध्ये जर ऑप्शन तुम्हाला नाही आवडला तर तुम्ही ननसुद्धा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. जे काही मेन इन्कम सोर्स आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. एकदम व्यवस्थित जी काही माहिती आहे क्वेश्चन वाचून तुम्ही ट्रान्सलेट वगैरे करून हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. 3 व्हीलर 4 व्हीलर आहे का ते विचारलं आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चर कामासाठी शेतीसाठी 3 व्हीलर 4 व्हीलर आहे का, अशा पद्धतीचे वेगवेगळे क्वेश्चन. किसान क्रेडिट कार्ड आहे का, हे अशा पद्धतीचे क्वेश्चन. गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे का, नॉन ॲग्रिकल्चर इक्विपमेंट रजिस्टर, एम्प्लॉयमेंट रजिस्टर आहे का. त्यानंतर जे काही मेंबर आहे घरातील ते 15,000पेक्षा जास्त महिन्याला कमवतात का, यस किंवा नो, अशा पद्धतीने तुम्हाला ॲन्सर द्यायचं आहे. माझ्या केसमध्ये थोडे वेगवेगळे ॲन्सर येऊ शकतात. जमिनीचं वगैरे 2.5 एकरापेक्षा जास्त आहे का, 5 एकरापेक्षा जास्त आहे का, हाऊसहोल्ड विदाऊट शटर आहे का, किंवा ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. हे प्रत्येक ऑप्शन तुम्ही वाचायचे आहेत, त्याचं ट्रान्सलेट करायचं आहे मराठीमध्ये आणि त्यानुसार तुमच्या ऑप्शनमध्ये येस नो करायचं आहे. इथे शेवटचे महत्त्वाचे 2 ऑप्शन आहेत की जमीन आहे का, जमीन असेल घर बांधण्यासाठी तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. आणि शेवटचं आहे ते की आपल्याला पहिल्यांदाच आपण याचा लाभ घेतो या स्कीमचा तर आपल्याला येस करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला कॅप्चर ओल्ड हाऊस म्हणजे तुमचं जे काही जुनं घर आहे, पडकं घर आहे, त्याचे फोटो टाकायचे आहेत. तुम्ही बाहेर जाऊन त्याचे 2 फोटो काढायचे आहेत. एक जवळून काढायचा आहे आणि एक लांबून काढायचं आहे. लाभार्थी उभा असेल तरी चालेल, रिमार्क काहीही टाका आणि नेक्स्ट पर्यावरती क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर काही जणांना हा ऑप्शन येईल कॅप्चर व्हॅकंट साईट इमेज, म्हणजे ज्यांची जागा आहे त्यांचा फोटो, ज्यांची जागा अवेलेबल असेल त्या जागेचा तुम्हाला इथे फोटो जो आहे तो टाकायचा आहे आणि ॲड रिमार्कवरती सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचा आहे. जर ज्यांची जागा नसेल तर तो त्यांना ऑप्शन येणार नाही. त्यानंतर सिलेक्ट बेनिफिशियरी प्रेफरन्स. आता इथे तुम्हाला ऑप्शन आलेला आहे की ट्रेनिंग वगैरे तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही येस करू शकता, ट्रेनिंग वगैरे नको असेल तर तुम्ही डायरेक्टली नो ऑप्शनवरती क्लिक करू शकता. त्यानंतर इथे खाली ऑप्शन आहेत घराचे, कोणता प्लॅन तुम्हाला आवडेल तो तुम्ही इथे चेक करू शकता. जो काही प्लॅन तुम्हाला चांगला वाटेल, जो प्लॅन तुम्हाला आवडला असेल तो प्लॅन तुम्ही इथे चेक करा आणि तो प्लॅन तुम्ही इथे निवडू शकता. अशा पद्धतीने घराचे भरपूर प्लॅन तुम्हाला इथे बघायला भेटतील. जे घर तुम्हाला अशा पद्धतीने हे आवडलं असेल, कोणतंही आवडू द्या, ते जे आवडेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. समजा हे आवडलं तर हे सिलेक्ट करा आणि प्रोसीड बटनावरती क्लिक करा. जर तुम्ही प्रोसीड बटनावरती क्लिक केलं तर इथे सगळा भरलेला फॉर्म तुमचा दाखवेल. आता हे सगळा फॉर्म तुम्ही चेक करून घ्यायचा आहे
आणि उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये एक PDF फाईल आहे, ती सेव्ह करून घ्यायची. आपण भरलेला फॉर्म जो आहे तो इथे सेव्ह होईल. सेव्ह केल्यानंतर ही सगळी माहिती चेक करायची आहे, बरोबर आहे का, आणि त्यानंतर प्रोसीड पर्यावरती खाली डिक्लेरेशन ॲक्शन म्हणून सेव्ह करायचं आहे. सक्सेसफुली झालेला ओके करायचं आहे. आता पहिला ऑप्शन झाला आपल्याला. दुसरा ऑप्शन आहे अपलोड सर्वे सेव्ड सर्वे डाटा. जो दुसरा पर्याय आहे अपलोड सेव्ह सर्वे डाटा, या पर्यायावरती दुसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमची जी काही माहिती आहे इथं आलेली दिसेल. काही चुकलं असेल तर डायरेक्टली डिलीट करा. आता इथे आपलं बरोबर आहे तर व्हेरीफाय आधारवरती क्लिक करा. व्हेरीफाय जॉब कार्डवरती क्लिक करा. तुमचं दोन्ही व्हेरीफाय झालं पाहिजे आणि